17 फेब्रुवारी मंगळवारी रोजी आहे सूर्यग्रहण। हे सूर्यग्रहण अनेक राशींसाठी परिवर्तनाचं ठरणार आहे। जरी हे ग्रहण भारतात दिसणार नाही तरी ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टिकोनातून दुपारी 4:15 पासून ते सायंकाळी 7:15 दरम्यान या ग्रहणाचा प्रभाव दाट असणार आहे। या काळात वातावरणात असलेल्या विशिष्ट ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणची निगेटिव्हिटी काढून टाकू शकतो। त्यासाठी काय करावं तर जाणून घेऊया हा सोपा आणि प्रभावी उपाय। डॉक्टर योगेश शर्मा यांच्या सांगण्यानुसार जर तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल, नोकरीत सतत अडथळे येत असतील किंवा वास्तूमध्ये अस्वस्थता जाणवत असेल तर हा विधी नक्की करून पहा। यासाठी 4 पिवळ्या रंगाची डाग नसलेली लिंब घ्यायची आहेत आणि 4 पाण्याची भांडी घ्यायची आहेत। ही भांडी काचेची असू शकतात किंवा तांब्याची असली तरी उत्तम। आता करायचं काय तर दुपारी 4:15 पासून ते सायंकाळी 7:15 काळात हा विधी करावा। 4ही भांड्यांमध्ये पाणी भरावं आणि प्रत्येकात एक पिवळं लिंबू टाकावं। ही 4ही भांडी आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या 4 दिशांच्या 4 कोपऱ्यात ठेवावी। उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम। असं मानलं जातं की लिंबू आणि पाणी हे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतं। विशेषतः ग्रहणाच्या काळात ही शोषण शक्ती अधिक तीव्र असते। मग हा उपाय नक्की करून पहा। एवढंच नाही तर ग्रहण संपल्यावर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ही लिंब पाण्यातून काढून घ्यावीत। ही लिंब सन्मानाने आणि श्रद्धेने एखाद्या पिंपळाच्या झाडाच्या पाऱ्यावर ठेवून यावीत। लक्षात ठेवा, हे करताना कोणाशीही बोलू नये आणि मागे वळून पाहू नये। या उपायाचा सकारात्मक परिणाम असा की घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांतता लाभते। व्यवसायात येणारे अडथळे दूर होऊन नवीन संधी उपलब्ध होतात। कामाच्या ठिकाणी असलेले तणावाचे वातावरणही शांत होते असं सांगितलं जातं। मग हा उपाय करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका।